नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर पाऊस नाही आहे त्यामुळं फणस वगैरे अजून आहेत. तर फणसाचा आपण काहीतरी पदार्थ बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण आलो इकडे फणस काढायला. काकूच्या कुंपणात आलो इकडे खाली वाड्याच्या इथं. आता बैल नाही त्यामुळं वाडा रिकामी आहे. या वाड्यात बैल आहेत. फणस का पिकलेला आहे वाटतं तो. काठी आहे वाकडी गडका. ते का काठी बनवतात की गडका बनवतात की तुम्ही? रशी आणलं तर तर हे फणसाचं झाड आहे. फणस काढायचे तर आता गडका बनवायचे. रक्त खाल्ला नव्हता मच्छरी तर या फणसावर वरती फणस आहेत पण ते येतच नाही. आमच्या देखील फणसाच्या झाडावर खूप सारे फणस आहेत पण ते खूप उंचावर आहेत आणि झाडे कशी ओले आहेत ना त्यामुळे वरती चढता येत नाही. या फणसावर पण वरती फणस आहेत. एक काढण्याचा प्रयत्न केला पण आलंच नाही. तर आता इकडे खाली चालले काकूने खालच्या फणसाच्या झाडाच्या इथं. हो काठी पण लई मोठी आहे इका. आणि वरती शेंड त्याचं वजन आहे जास्त. काय जिजा तुम्ही जरा करा मदत करा काकू. बघतातच फक्त. काठी घातला काय उलटी. अरे ह्यो पण धरलेलो होतो निलानी ना तिने तुम्ही काठी कधी खाली किती पडले पत्रावर पडणार नाही ना. हा, बस बस. 1 2 3 4 4 काढलं ना. आम्ही एक ठेवलेलं आहे तो पिकलाय की नाही ना. ह्या मोठा आहे, ह्याच्याकडे मोठा आहे. आम्ही लय खातो. चौघांनी एक एक फणस घेतला नाही. माझ्याकडे पण हे बघा हा एक फणस आहे. हा 2 दिवसापूर्वी काढलेला फणस आहे आणि तो पिकला आहे. आतमध्ये ठेवायचा वाजला उलट ठेवायची सरी. वा मस्त मस्त गरे बरके गरे. या वर्षाचे शेवटचे गरे. मला खान की तर मम्मीने अर्धे ठेवला नाही आणि अर्धे आता आपण खाणार आहोत ना. अर्ध्याचं काय करूया, फणसाचे वडे करूया काय. तर मगाशी आपण अर्धा फणस खाल्ला आणि हे अर्ध्या फणसाचे वडे बनवायचे आहेत. तर पहिल्यांदा गरे काढायचे आणि बिया साईडला करून गरे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे. तर पहिले गरे काढून घेऊ. हा बरका फणस आहे. पावसाचं पाणी फणसात गेलं ना की फणस खराब होतो आणि बियांना कोंब येतो. पण ह्या बिया पण चांगल्या आहेत
आणि गरे पण चांगले आहेत. बियाणं बघा कोंब नाही आलेलं आहे. इकडे चारखंड आहे, इकडे बिया आणि हे गरे. तर हे गरे मिक्सरला लावणार आहे मी आता. तर आता मी वड्यासाठी पीठ मळते. तर हे गरे आपण मिक्सरला लावले तर ते आहे. तर हे काढून घेते. आणि या साईडला हे गूळ घेतलाय मी. मग अशी आपण वेलची बारीक केली तर हा ही वेलची पण टाकायची यामध्ये. इकडे रवा आहे, रवा भाजलेला आहे तर रवा पण टाकायचा थोडासा. तर हे पीठ आहे गव्हाचं. तर हे आता यामध्ये टाकणार आहोत आपण. यामध्ये जरा सुद्धा पाणी घालायचं नाही आपल्याला. या रसामध्येच हे सगळं पीठ मळायचं आहे. मीठ पण आधीच घालून घेऊया, पीठ मळूच्या आधीच. सुगंध मस्त येतो याचा. अजून पीठ लागणार आहे यामध्ये. तर जोपर्यंत घट्ट होणार नाही तोपर्यंत पीठ टाकत राहायचं आपल्याला. मस्त पीठ मळून झालंय. आता याला थोडंसं तेल लावते. तर हे मळलेलं पीठ आता झाकून ठेवते थोड्या वेळ. पीठ मळून 1.5-2 तास झालेत. आणि या साईडला चुलीवरती कढई ठेवली आहे. ते कढईमध्ये तेल तापतंय. तिकडे चहा आहे, कोरा चहा. तर तेल तापल्यावर वडे बनवायला सुरुवात करणार आहे मी. हेदर झाला वडा खाऊन. कसं आहे? कसं आहे ते सांग आता गप्पा. चांगलं.
तर तिघं तिघं चाय पिली. दे दे खाऊन दे. कसं आहे मग काकू? छान झालाय. नाना कसा झालाय? एकदम मस्त. ये मस्त गरमागरम चहा चहा आणि पिऊ वडे. ये. आता मी चहा पितोय. खायचे बघ सांग कसा आहे ते आधी. भारी आहे. मस्त हा मस्त आला. है ना. हम्म. काकू येतं चाय पितं काय? काय बघ केलेला आहे नाश्ता तर नाश्त्याच बघ ये. सुगंध तर मस्त आहे पण खाऊन बघूया. बघ खाऊन बघ. चाय पितं काय? वास नको बाई वास खाऊन बघ. माझा वास झाला घरात तर हा माझा एकदम पोट बरोबर नाही मस्त. मस्त पातळ जरा जाड झालं. पातळ होतं जरा. तर गावाकडे आता पाऊस कमी आहे त्यामुळे फणस खाण्यासारखे आहे. तर हिरव्या आणि त्याची भाजी करायची होती आणि आता जे वडे बनवले ते चांगले झाले होते. तुम्ही बघितल्यातच बाकी ज्यांनी खाल्ले तेव्हा त्यांनी सांगितलंच कसं झाले ते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटू आता आपण. बाय. भाऊ, जे बी म्हटलं ना